पीक विम्याच्या बाबतीतसुद्धा 134 कोटी रुपये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग झालेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक यांच्या नावाने. परंतु कंपनी त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाकडनं या 134 कोटीला कसल्याही प्रकारची स्थगिती नसताना कंपनीला स्थगिती मिळेपर्यंत हे पैसे वाटायचे नाहीत, असं ह्या फडणवीस सरकारचं धोरण आहे. मी याबाबत विधानसभेतही आवाज उठवला होता. कुठलीही स्थगिती नसताना हे पैसे का थांबवलेत ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. आणि स्थगिती नाही, ते पैसे खात्यावर आलेत, फक्त कंपनीला स्थगिती मिळेपर्यंत वाट बघायची का? मग हे सरकार, हे फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी काम करते का कंपनीसाठी काम करते, हाही प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडतो आहे. याबाबतही माझं आजही म्हणणं आहे की तुम्ही कुठलीही स्थगिती नाही 134 कोटीला, तर हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले पाहिजे. दादा, परवा झालेल्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 3 लाख हेक्टरवरलं नुकसान झालेलं आहे. एवढं नुकसान होऊन देखील नांदेडला 35,000 हेक्टरची मदत मिळते आणि आपण म्हटलं की जिल्ह्यातील आपल्या काही मंडळाला 700 ते 800 रुपये तुटपुंजी मदत मिळत. मग सत्ताधारी आमदाराचं लोकप्रतिनिधी असेल किंवा विरोधातलं लोकप्रतिनिधीचं फेल्युअर असं वाटत नाही का आवाज उठवण्यात? यात तुम्हाला मी आत्ता सांगितलं, तुमचा प्रश्न चुकला की परवा हे जे पैसे आलेत नांदेडला, हे 2025मध्ये जी नुकसान झालं होतं त्याच्या नुकसान भरपाई पीक विम्यापुढे आलेली रक्कम आहे. आणि आता याबाबत विधानसभेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 134 कोटीच्या बाबतीत आवाज उठवला गेला, 25च्या बाबतीत आवाज उठवला गेला, पण सरकारच एवढं निगरगट्ट बनलेलं आहे. ह्यांना सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य माणसाचा आवाज ऐकायचा नाही. ह्यांना फक्त मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचे, मोठे मोठे उद्योगपतींचे आवाज ऐकू येतात.